कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी न करता अगदी फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये हा इन्स्टंट उत्तप्पा तयार होतो। बनवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो आणि झटपट तुम्ही बनवून मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर नमस्कार, मी स्वाती आणि आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रव्याचे उत्तप्पा। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। तो एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी दही घेत आहे। दही किंवा ताक तुम्ही इथे काहीही वापरू शकता। जर ताक घेत असाल तर इथे 1 वाटी तुम्हाला ताक घ्यायचं आहे। थोडंसं आंबटसर दही किंवा ताक असेल तर याची टेस्ट खूप छान लागते। विस्करने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि परफेक्ट जसं उत्तप्पाचं बॅटर असतं ना तसंच हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त दाटसर अजिबात ठेवायचं नाही। थोडं थोडं पाण्याचा अंदाज घेत यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आता जवळजवळ इथे मी 1 वाटी पाणी वापरलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे थोडीशी पातळ दिसत आहे। आता आपण काय करू, याच्यावर प्लेट झाकून 5 मिनिटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, रवा जे आहे ना त्यातील सर्व पाणी ऑब्झर्व करून घेतं आणि फुलतो देखील छान। त्यामुळे एक्स्ट्राचं जर थोडंसं पाणी असेल ना ते रवा बरोबर शोषून घेतं आणि एकदम छान असं उत्तप्पा याचा तयार होतो। आता तुम्ही पाहू शकता बॅटर थोडंसं दाटसर झालं आहे। परफेक्ट याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर रेडी करून हवं आहे। आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती देखील यामध्ये घालायची आहे। इथे आपण फक्त 1च हिरवी मिरची वापरली आहे। आणखी 2 हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत, ते देखील आपण वापरणार आहोत। पण याच्यावरती जे आपण स्टफिंग करणार आहोत त्यावेळेस ते मिरचीचा आपण वापर करणार आहोत। मीठ आणि मिरची व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये फक्त 2 चिमट होईल इतकाच खाण्याचा सोडा वापरायचा आहे। खाण्याचा सोडा किंवा इनो इथे तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकता। जर इनो वापरत असाल तर अर्धा चमचा इनोचा इथे वापर करायचा आहे। कोणत्याही फ्लेवरच्या इनोचा अजिबात वापर करायचा नाही। प्लेन जे इनो असतं त्याचाच वापर इथे करायचा आहे। हे मिक्स केल्यानंतर हे साईडला ठेवू आपण। आता इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर सर्व एकदम बारीक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। आता आपण एका बाउलमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर काढून घ्यायची आहे। यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे। बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालू, व्यवस्थित मिक्स करू। जेव्हा उत्तप्पे बनवत असाल त्याच वेळी यामध्ये मीठ घालायचं आहे। सुरुवातीला मीठ यामध्ये अजिबात घालून ठेवायचं नाही, नाहीतर कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप ओलसर होईल। त्यासाठी काय करायचं आहे, उत्तप्पा जेव्हा अगदी तुम्ही करत असताना त्यावेळेसच अशा प्रकारे हे कांदा टोमॅटोचं मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे। पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि इथे मी 1.5 पळी हे रव्याचं मिश्रण तव्यावरती घातलं आहे आणि त्याच्यावरती कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीरचं जे मिश्रण केलं होतं ते व्यवस्थित पसरून घालायचं आहे। चमच्याने अलगद दाबायचं आहे, त्यामुळे काय होईल, जेव्हा आपण उत्तप्पा पलटतो ना त्यावेळेस त्यातून कांदा टोमॅटो अजिबात निसटणार नाहीत आणि खाली देखील पडणार नाहीत। त्यासाठी चमच्याने अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्या। अर्धा चमचा तेल याच्यावरती घालायचं आहे। वरची बाजू पूर्णपणे सुकत आली की आपण काय करायचं आहे, याची बाजू पलटून घ्यायची आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे, त्यामुळे उत्तप्पाला छान कलर देखील येतो आणि आतपर्यंत छान असे भाजले देखील जातात। आता तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट जसा आंबवलेल्या पिठाचा उत्तप्पा होतो ना, परफेक्ट तशाच रंगाचा आणि तशाच चवीचा हा उत्तप्पा तयार होतो। जे मिश्रण आपण कांदा टोमॅटोचं बनवलं होतं ते तुम्ही डायरेक्ट रव्यामध्ये घालून देखील असे उत्तप्पे बनवू शकता, किंवा मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाप्रमाणे तुम्ही उत्तप्पावरती डायरेक्ट हे मिश्रण घातलं तरी देखील बनवू शकता। दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते उत्तप्पे बनवू शकता। तुम्हाला जर हवं असेल तर याच्यावरती प्लेट झाकून देखील
एक वाफ काढून घेऊ शकता, त्यामुळे वरची बाजू पटकन सुकेल. अगदी अर्ध्या मिनटासाठी प्लेट झाकून ठेवलात की वरची बाजू काय होते, वाफेन पटकन सुकते. मग आपण दुसरी बाजू पलटून घ्यायची. जर तुम्हाला हवं असेल, तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील, तर तुम्ही याचा मिनी उत्तप्पा, जसा आपण मारी बिस्किटची साईज असते ना, परफेक्ट तेवढ्याच साईजमध्ये तुम्ही मिनी उत्तप्पा बनवून देखील मुलांना डब्यामध्ये देऊ शकता. जर त्यांना हवा असेल तर त्याच्यावरती चीज घालून देखील देऊ शकता. तर अशा प्रकारे इथे उत्तप्पे रेडी झाले आहेत. त्याचबरोबर मी इथे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवली आहे, ती चटणी घेतली आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील रेसिपी खूप म्हणजे खूपच आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते. उत्तप्पे आतमधून देखील व्यवस्थित शिजले गेले आहेत, अजिबात कुठे कच्चे राहिले नाहीत. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.